Hello, today we are going to see the second chapter of the mathematics but not from the part 1, from the part 2. ठीक आहे, मग आता या ठिकाणी बघा. ओके, सेकंड चॅप्टर ऑफ द मॅथमॅटिक्स बट फर्स्ट चॅप्टर ऑफ द पार्ट 2. ठीक आहे, बघा. मॅथ्स 2 फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटी. ओके, ठीक आहे. सिमिलॅरिटी वरती आपण चाललेलो आहे. याच्यामध्ये काही बेसिक्स आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला यूज करायचा आहे. ॲज वी नो दॅट द एरिया ऑफ द ट्रायंगल इज हाफ इंटू बेस इंटू हाईट. बघा, एरिया ऑफ अ ट्रायंगल इज व्हॉट? हाफ इंटू बेस इंटू हाईट. ओके, आफ्टर दॅट त्याच्यानंतर बघा, आपल्याला या ठिकाणी एक बेसिक दिलेलं आहे. त्यांनी ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यूआर घेतलेलं आहे. ठीक आहे, बघू आपण. बघा, एक केस बघतोय आपण. कन्सिडर ABC, here it is D, this PQR, here it is suppose S. This is the height of the triangle, first triangle, and this is the height of the triangle 2. ठीक आहे, आता आपण इथे डायरेक्टली रेशो लिहू. ओके, एरिया ऑफ द ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ ऑफ द ABC, ट्रायंगल ABC बेस इंटू हाइट. बेस किती आहे? BC and the height is AD divided by half into base QR into height PS. Okay, half will get cancelled. Therefore, area of triangle ABC divided by area of triangle PQR, हाफ कॅन्सल झाल्यावरती इथे काय? BC इंटू AD डिवायडेड बाय QR इंटू PS. ठीक आहे, याचा अर्थ काय? इन जनरल रेशो ऑफ एरिया ऑफ एनी टू ट्रायंगल्स इज the ratio of product of their base and height. कोणत्या पण दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या बेस आणि हाईट, बेस आणि हाईट यांच्या प्रोडक्टच्या रेशो असतो. यांच्या प्रोडक्टचा काय असतो? रेशो. द रेशो ऑफ एरिया ऑफ एनी टू ट्रायंगल इज द रेशो ऑफ, तो एक रेशो आहे प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड हाईट. ठीक आहे, हा एक पार्ट इथे इक्वेशन 1 म्हणूया. ठीक आहे, हा इतका पार्ट लिहून घ्या. अजून काही बेसिक पार्ट आपल्याला बाकी आहे लिहिण्याचा, तर हे लिहून घ्या, त्यानंतर पुढे जाऊ आपण. ओके, राईट डाऊन दिस. फक्त एक छोटस ऍड करा. देअरफॉर रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल्स, एरियाज ऑफ ट्रायंगल्स इज इक्वल टू B1 into H1 upon B2 into H2. Base into height of the first triangle divided by base into height of the second triangle. This is equation number 2. ठीक आहे, असं राहू द्या. हे फक्त खाली ऍड करून घ्या त्या ठिकाणी. ओके, मी आता हा पार्ट रफ करतो. त्याच्या पुढे काय बघूया आपण? फर्स्ट कंडिशन. बघ, कंडिशन काय आपण बघूया या ठिकाणी. कंडिशन त्यांनी दिलेली आहे. बघा,
if the heights of the both triangles are equal. Condition 1, if the heights of the both the triangles are इक्वल. दोन्ही ट्रायंगलचे जर का हाईट सेम असतील, फॉर एक्झाम्पल चला आपण या ठिकाणी घेऊया. Here it is H, triangle ABC. Here it is D. सेम हाईट कन्सिडर केली आपण, ठीक आहे. PQR, height H. Here it is S. Suppose this is height of the triangle H. Let H be the same height of triangles ABC and triangle PQR. ओके, ठीक आहे. हाईट पार्ट. Therefore आपल्याला काय विचारलंय, रेशो ऑफ द ट्रायंगल्स बघू आपण. एरिया ऑफ ट्रायंगल ABC टू द एरिया ऑफ ट्रायंगल PQR. B1 इंटू याची हाईट किती आहे H, B2 इंटू याची हाईट किती आहे H. H will get cancelled. B1 upon B2 is the area of the triangle ABC to the area of the triangle PQR. हाईट पार्ट. दिस इज इक्वेशन नंबर 3 आपण पकडू, ठीक आहे. मग आपल्याला इथे काय लिस्ट म्हणजे या ठिकाणी प्रॉपर्टी काय झाली, द रेशो ऑफ द एरिया ऑफ द टू ट्रायंगल ऑफ द सेम हाईट इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर बेसेस. बेसेसच लिहिलंय ना, यस, ठीक आहे. आता इथे थिअरी काय लिहायची, तो काय थेरोटिकल वर्ड काय लिहायची गरज नाही, तुम्ही लिहिला तरी चालेल. बुकमध्ये दिलं आहे की ज्या वेळेला हाईट सेम असते त्यावेळेला रेशो ऑफ द ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ देअर बेसेस. हाईट जर सेम असली तर रेशो ऑफ द एरिया ऑफ द ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ देअर बेसेस, ठीक आहे. हा एक पार्ट आहे. हा झाल्यावरती आपल्याला कंडिशन 2 लगेच चेक करायचं. एवढं लिहून घ्या, राईट डाऊन दिस. If the condition 2 बघू आपण. Condition 2, if the bases of the two triangles are equal. ठीक आहे. जर दोन ट्रायंगलचे बेसेस इक्वल असतील तर समजा एकच डायग्राम काढतो मी मोठी या ठिकाणी. सपोज दिस इज ट्रायंगल ABC. दिस इज द हाईट सपोज H1. बेस जर सेम आहे म्हणजे BC हा सेम आहे, ठीक आहे. आपण इथे दुसरा ट्रायंगल कन्सिडर करू कोणता तरी, whose height is H2. सपोज या ठिकाणी मी ABC, I am taking the D over here, DBC, ठीक आहे. ओके, and here it is E, here it is F. बेस सेम आहे बघा, ABC याचा बेस काय BC, and for the triangle DBC the base is BC, ठीक आहे. सेम आहे किंवा कॉमन आहे काय पण म्हणा. ओके, दोघांची हाईट काय H1 and H2. हियर बेस BC is same किंवा या ठिकाणी कॉमन in the triangles ABC and triangle DBC. Therefore, area of triangle ABC to the area of triangle DBC is equal to, या ठिकाणी बेस किती आहे B, इकडे बेस किती आहे B, इकडे हाईट H1, इकडे हाईट H2. BB कॅन्सल, H1 अपॉन H2. The area of triangle ABC to the area of triangle DBC. Are you getting this? म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगते, if the base is same or the common, the ratio of the areas of the two triangle is the ratio of their heights.
त्या ठिकाणी. म्हणजे जर हाईट सेम असतील तर रेशो ऑफ द बेसेस, अँड इफ द बेस सेम असतील तर रेशो ऑफ द हाईट्स गिव्स यू द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. ओके, तर हे दोन आपल्याला माहीत पाहिजे गोष्टी यातल्या. ठीक आहे, हा एक पार्ट लिहून घ्या, त्यानंतर आपण लगेच एक्झाम्पलकडे जाणार आहे. ओके, राईट डाऊन दिस. बघा, ऍक्टिव्हिटी फिलिंग द ब्लँक्स, जी ऍक्टिव्हिटी दिलेली त्या ठिकाणी ते आपण करूया. बघा काय, here it is the triangle ABC, triangle ABC, and here it is height AR, I think, yes. Here it is Q, here it is Q. ठीक आहे, आता त्या ठिकाणी त्यांनी काय काय दिलेलं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC to the area of triangle PQR is equal to, काय येणार आहे, ते बॉक्सेस केलेले तिथे आपण चेक करूया काय काय इथे. ट्रायंगल ABC, याचा बेस काय आहे BC, इंटू याची हाईट किती आहे AR, डिवायडेड बाय फॉर द ट्रायंगल PQR, PQ APQ असेल आय थिंक तिथे, यस APQ, सॉरी, इट शुड बी APQ. ओके, APQ, its base PQ, its height AR, AR will get cancelled. Okay, then remaining part is BC to the PQ. This is the answer for this one. Okay, सेकंड ऍक्टिव्हिटी आपण त्या ठिकाणी बघूया. सेकंड ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, दिस वन इज द फर्स्ट ऍक्टिव्हिटी. नाउ सेकंड ऍक्टिव्हिटी, here it is the one triangle LMN, ठीक है, and its height LP perpendicular to the base. Okay, after that DQ, here it is the D point, DQ, here it is perpendicular to again MA. आपल्याला काय विचारले, एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट, एरिया ऑफ ट्रायंगल LMN to the area of triangle DMN, LMN, DMN, LMN काय, बेस इंटू हाईट, MN इंटू हाईट MP, LP. ठीक आहे, अँड याचा बेस किती आहे MN इंटू हाईट DQ. This will get cancelled, which is equal to LP upon DQ is the answer for this second. Okay, तर एवढा पार्ट लिहून घ्या, आपण लगेच पुढच्या याला जाऊया. ओके, राईट डाऊन दिस. Now the third activity is, थर्ड ऍक्टिव्हिटी आपण बघूया या ठिकाणी काय दिलेली. हिअर इट इज द पॉइंट A, yeah, I think here it is A, B, M, here it is C. ठीक है, here M is midpoint of AB. This implies that AM is equal to MB. आपण आता हे मिडपॉइंट असल्यामुळे हे दोघं सेम असणार. ठीक आहे, नाव आता याचा आपण ड्रॉ करू, हाईट परपेंडिक्युलर ड्रॉ करू. ठीक आहे, डी म्हणूया. CD इज द हाईट, CD इज द हाईट ऑफ बोथ द ट्रायंगल्स. कोणते कोणते ट्रायंगल आहेत त्यांनी आपल्याला दिलेले, त्यांनी विचारलेले बघा. ट्रायंगल AMC अँड VMC. हे बघा, AMC एवढाच ट्रायंगल बघा, याची हाईट CDच आहे. नंतर BMC हा जो असा ट्रायंगल आहे,
याची हाईट पण हीच येणार आहे CD. आर यू गेटिंग दिस? ठीक आहे, तर दोघांची पण हाईट कोण आहे? CDच आहे. ठीक आहे, तर बघा बोथ द ट्रायंगल्स AMC and triangle BMC. ओके, नाव आपल्याला त्यांचा एरियाचा रेशो घ्यायचा. देअरफॉर एरिया ऑफ द ट्रायंगल AMC टू द एरिया ऑफ द ट्रायंगल BMC इज इक्वल टू, याचा AMC चा बेस काय आहे? AM इनटू त्याची हाईट किती आहे? CD अपॉन BMC चा बेस काय आहे? BM इनटू त्याची हाईट किती आहे? CD. ठीक आहे, CD विल गेट कॅन्सल. AM अपॉन BM, बट AM इज इक्वल टू BM आपण आधीच सांगितलेलं आहे. मग हे दोघे एकमेकांना कॅन्सल करतील, इथं उरेल 1 सिन्स AM इज इक्वल टू BM. दिस इज ऑल अबाउट द आन्सर. समजते? ही थर्ड ऍक्टिव्हिटी झाली. याच्यानंतर आपण एक्झाम्पल बघणार आहे. राईट डाऊन दिस. ओके, वी आर गोइंग टू सी द सॉल्व्ड एक्झाम्पल. फर्स्ट सॉल्व्ड एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे या ठिकाणी. डायग्राम मी या ठिकाणी ड्रॉ करतोय. क्वेश्चन काय दिलाय तो पण आपण लिहून घेणार आहे इथे. ठीक आहे, बघा हिअर इट इज द लाईन. इकडे एक पॉइंट आहे, इकडे एक पॉइंट आहे. ठीक आहे, ओके, ABC, here it is A, here it is B, here it is C, here it is D, here it is I think E, and here it is F. Okay, yes, here it is the perpendicular. It means this is the height of this triangle and this is the height of this triangle. ABC ची height काय झाली? AE, and height of this DBC is DF. Okay, आता गिवन काय काय बघू. त्यांनी क्वेश्चन मध्ये काय दिलंय? डायग्राम पण गिवन आहे. ओके, काही काही वेळेला काही क्वेश्चन्स असे असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला डायग्राम्स त्यांनी दिलेले असतात. ओके, बघा त्यांनी काय दिलेलं आहे या ठिकाणी. इन ॲडजॉइंट फिगर किंवा इन फिगर डायरेक्ट म्हणूया. ठीक आहे, व्हॉट इज गिवन? A इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट BC, AE इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट BC, and segment DF is perpendicular to line BC. Segment DF is perpendicular to line BC. हे बघा, एक छोटे छोटे वर्ड असतात पण ते खूप मॅटर करतात. हे बघा, सेगमेंट BC इतकाच आहे. लाईन BC अशी मोठी आहे, समजतंय? मग DF इज परपेंडिक्युलर टू लाईन BC ला आपण एक्सटेंड केलं, त्याच्यावरती तो DF आहे म्हणून लाईन BC म्हटलेलं आहे इथे. ठीक आहे, इथे सेगमेंट BC म्हणजे काय? सेगमेंट इतकाच पार्ट, त्याच्यावरती AE परपेंडिक्युलर आहे. ओके, पुढे इफ AE इज इक्वल टू 4, DF इज इक्वल टू 6. इफ AE is equal to 4 and DF is equal to 6. We have to find out area of the triangle ABC to the DBC. ABC to the area of the triangle DBC. याचा एरिया काय आहे तो आपल्याला शोधून काढायचा आहे. ठीक आहे, ओके. मग आता आन्सर मध्ये जर तुम्ही बघितलं, हे पूर्ण ॲज इट इज प्रॉब्लेम लिहिलेला आहे मी. बघा, पण लिहिणं गरजेचं होतं कारण विदाऊट डायग्राम तुम्हाला हे समजणार नाही. आता आपण इथे काय लिहितोय बघा, एरिया ऑफ द ट्रायंगल ABC टू द एरिया ऑफ द ट्रायंगल DBC. बघा, ABC कुठे आहे? हिअर इट इज द ABC. DBC इज ओव्हर हिअर. ABC DBC. ठीक आहे, दोघांचा BC आहे बघा. ABC आपण काय म्हणतो? बेस इंटू हाईट. याचा बेस काय? BC इंटू हाईट AE. याचा बेस काय? BC इंटू याचा हाईट DF. दोघांचा बेस सेम आहे, तर आपण डायरेक्ट रेशो ऑफ द काय घेणार? हाईट्स AE अपॉन DF. याला एक दोन मेथड सांगतो. एक तर काय करा, बेस इंटू हाईट, याचा पण बेस इंटू हाईट. बेस कॅन्सल करा, हा पार्ट उरेल, किंवा डायरेक्ट असं लिहा. रिझन काय द्यायचं? रेशो ऑफ टू areas of the triangle is the ratio of their heights if the bases are equal. किंवा शॉर्ट मध्ये त्यांनी दिलेले अजून एक रिझन आपण
bases are equal, hence the areas proportional to heights. Bases are equal, baसेस जर इक्वल असतील तर then areas are proportional to the heights. ठीक आहे. मग therefore बेस जर सेम असतील तर त्यांच्या हाईटचा रेशो असतो त्यांच्या एरियाचा. ठीक आहे. therefore area of the triangle ABC divided by area of the triangle DBC is equal to AE upon DF. What is the value of AE? It is 4. DF किती आहे? DF is 6, which is equal to 2 ने डिवाइड केलं 2/3 is the ratio. This is the answer. ठीक आहे. This is all about this example. Write down this example. आज आपण ह्या ठिकाणी आज थोडंसं कमी घेऊया. ठीक आहे. आज आपण ह्या ठिकाणी थांबू, कारण आज मी तुम्हाला अलॉंग विथ दिस लेक्चर आय एम गोइंग टू सेंड यू द वन मोर प्रॅक्टिस ऑर द वन मोर असाइनमेंट ऑफ द 20 or 25 मार्क्स ऑफ द लिनियर इनइक्वेशन. तेवढीच जास्त प्रॅक्टिस होईल, तेवढं तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे. राईट डाऊन दिस. हे झाल्यावरती आपण थांबू. हॅव अ नाईस डे. टेक केअर. बाय बाय.